सुस्वागतम प्रेक्षक मंडळींनो, आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तर आजच्या भागामध्ये इकडे आता मंजू आणि ते सगळेजण त्या अड्ड्यावर आलेले असतात. त्यांना जिथे लोकेशन ट्रॅक झालं असतं तिथे मंजू आणि मंजूची टीम असते आणि जी अनुष्का असते ती गायब झालेली असते कुठेतरी, ती येतच नाही. आणि आता मंजू त्या लोकेशनवर येते, सगळीकडे शोधते, पण तिथे कोणीच सापडत नाही तिला. आता ती ते बंदूक घेऊन सगळेजण येतात आणि सगळेजणांना म्हणते की हे बघा, आपण सगळ्यांनी ते आता सगळीकडून हे व्हायचं, सगळ्यांनी पांगायचं आणि सगळ्यांनी ते सगळ्यांना हे करायचं, सगळ्यांना आपल्या अंडावर ठेवायचं, कारण की कुणी बाहेर नाही गेलं पाहिजे इथून, असं म्हणत असते. आणि इकडे आता सत्या पण निघालेला असतो. जयदीपला आज तो जयदीप चल लवकर, आणि जयदीपला घेऊन गाडी काढतो आणि ते दोघंजण आता दोघं तिथून निघतात आणि आता दोघेजण चाललेले असतात. आणि आता लगेच दोघेजण सत्या आता विचारत असतो जयदीपला लोकेशन कुठं आहे. जयदीप आता सत्या लोकेशन सांगत असतो आणि सत्या आता त्या लोकेशनच्या प्रमाणे गाडी घेत असतो. असं ते दोघंजण आता यायला निघतात आणि ते त्या लोकेशनवर येऊन पोहोचतात. तर इकडे जी मंजू आहे तिथे नेम धरून बसलेली असते. ते दोघं सगळीकडे बघतात, सगळीकडे बघतात, सगळीकडे उचकापाचक करतात, कुणी दिसतं का, कुणी आहे का तिथे, आणि त्यांना कुणी सापडत नाही. म्हणून ते आता सगळेजण तिथून जायला निघालेले असतात. सगळेजण तिथून जायला निघतात आणि तेवढ्यात आता तिथे काहीतरी गोणी पडते खालीवरून. गोणी खाली पडते म्हणून सगळेजण मागं येतात आणि सगळेजण मागं आल्यावरती आता सगळेजण तिथे बघायला लागतात नेमकं काय आहे. सगळेजण इकडे तिकडे बघतात कोणी दिसतंय का, आणि तेवढ्यात ते बघतात सगळेजण तर गोणीकडे. मंजू म्हणते तुम्ही इकडून जा, भारती मावशी तर तुम्ही इकडून जा. सगळे पांगतात, त्या याच्याकडे गोल होतात आणि आता लगेच तिथे गोणी पडल्यामुळे सगळेजण घाबरून गेले असतात. तर वरती एक माणूस आजसाहेबांचा नियम धरून बसलेला असतो त्या मंजूवरती. सत्या तिथे येतो, जयदीप येतो, तो पण ते सगळ्यांना शोधतो. तेवढ्यात त्यांना दिसते मंजू आणि मंजूला बघतो सत्या आणि तो म्हणतो की मंजूवरती, वाघमाऱ्यांवरती कोण नियम धरून बसलाय, आणि त्याचं सगळं लक्ष मंजूकडे असतं. तो बघत असतो कोण आहे. आणि आता तेवढ्यात आता लगेच तो माणूस गोळी मारणार, तेवढ्या सत्या उडी मारतो आणि मंजूला बाजूला ओढतो आणि तो गोण्यांवरती पडतो. आणि आता ते पडल्यावरती मंजू सत्या पडल्यावर सगळेजण बघायला जमा होतात आणि तो गुंड पण तिथून निघून जातो. आणि आताच मंजूजवळ सगळे येतात, म्हणतात मंजू मॅडम ठीक आहात ना. तर मंजू म्हणते की हो ठीक आहे मी, तुम्ही काळजी नका करू, असं म्हणते. आणि आता सगळेजण पुन्हा आता तिथून मंजू सत्य ते म्हणतात की चला आपल्याला हा गुंड कुठं गेलाय ना त्याला शोधावं लागेल, आपण त्याला लवकरच सापडून काढूयात, असं म्हणतात. आणि आता त्याला शोधण्यासाठी ते सगळे निघतात आणि आता त्याचा पाठलाग करत असतात सगळीकडे. तर आता इकडं जी ताजसाहेबांची मुलगी आहे, तर एक इन्स्पेक्टर इकडे येते, ताजसाहेब जिथे जे ऑर्डर आहे तिथे तिथे येते आणि त्यांचे ताजसाहेबांची माणसं ते बाजेवर बसलेली असतात. हे सगळं बघून ती आता तिथे म्हणते की कुठं आहात तुमचा मालक आणि काय चाललं तुमचं, हे बघा तुम्ही इथून हलू शकत नाही, तुम्हाला सगळ्या बाजूनी पोलिसांनी घेरलेलं आहे, त्यामुळे तुम्हाला इथून अजिबात हालता येणार नाही, असं म्हणते. आणि ते म्हणतात की असं काय करताय. तर ते घाबरून जातात, ते खाली बसतात, माफी मागतात. तर आता ते म्हणतात की कोण आहे तुमचा मालक, सांगा लवकर, कशासाठी करताय तुम्ही हे. तर ते म्हणतात की आम्ही आमच्या मालकासाठी करतोय. तर ती विचारते कोण आहे तुमचा मालक. तर आता लगेच म्हणतात की आमचा मालक. तर तेवढंच ते ताजसाहेब येतात, म्हणतात मी आहे त्यांचा मालक, काय झालं. तर ती म्हणते की हे बघा लवकरात लवकर काय करता तुम्ही ते सांगा, आणि नाहीतर तुमच्या सगळ्यांच्या हे 6च्या 6 गोळ्या तुम्हाला घालेल, असं म्हणते. आणि आता ते म्हणतात की काय म्हणजे, अहो आम्ही ते का थांबलो तुम्हाला काय माहिती आहे, अहो तुम्हाला काही माहिती नाही. तर मग ते घाबरल्यासारखं करतात पहिल्यांदी. तर आता नंतर लगेच जी तात्यासाहेबांची मुलगी आहे ती हसायला लागते, तात्यासाहेब पण हसायला लागतात आणि म्हणतात जा रे इथून तुम्ही सगळेजण. आणि म्हणतात तात्यासाहेब म्हणतात की मला वाटलं खरंच मला अटक करायला आली आहे तू. तर आता लगेच ती म्हणते की नाही नाही, अहो तात्यासाहेब, अहो तुम्हाला कसं डॅडी साहेब अटक करणार, अहो तुम्हाला उलटं भेटण्यासाठी आले मी, कशी वाटली माझी झकास एंट्री. तर आता ते म्हणतात की हो मग आहे कोणाची मुलगी, माझी पूर्वा तात्यासाहेब मोहिते, असं म्हणतात. आणि आता तिला खूप आनंद होतो. ते दोघे जण गप्पा मारत बसतात आणि आता तिथे ती म्हणते की ह्या सत्या आणि मंजिरीला मी सोडणार नाहीये. बरं झालं ते अनुष्काने मला वेळेत सांगितलं, तिने माझं सगळं काम केलं आणि मी तिचं काम केलं. तिला पोस्टिंग हवी होती तिकडे मुंबईमध्ये आणि मी तिला ती पोस्टिंग मुंबईमध्ये दिली आहे, त्यामुळं माझ्यावर ती पण खूप खुश आहे. आता मला काळजी करायचं काहीच काम नाही आहे, असं म्हणतात. आणि आता सगळ्यांना खूपच आनंद झालेला असतो. तर आता ती म्हणते की हे बघा तात्यासाहेब, डॅडी साहेब तुम्ही काळजी करू नका, मी आर्यनला खूप सुखरूप ठेवणार आहे. त्या मंजिरीने खूप त्रास दिला आहे माझ्या आर्यनला, माझ्या भावाला एवढं मारलं आहे तिने, मी तिला कधीच सोडणार नाही आहे, असं म्हणत असते. आणि म्हणत असते डॅडी साहेब तुम्ही जरी हाल बघितले असतील त्याचे, तुम्हाला पण खूप त्रास झाला असता, असं म्हणते. तर आता लगेच म्हणतात की
काय खरंच एवढे हाल झालेत? तर ते म्हणतं की हो, खूप हाल केले त्या मंजिरीने आपल्या दादाचे, असं म्हणत असते. आणि तो आता मी सेफ ठेवला आहे, त्याला तुम्ही काळजी करू नका, असं म्हणते. तर चला बघूया आता पुढील भागात काय ट्विस्ट असणार आहे. बघायला चॅनलला सबस्क्राईब करा.